नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आलेलो आहे ते प्रेरणात्मक किंवा मोटिवेशनल प्रकारातलं आहे। पुस्तकाचं नाव आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग। डेव्हिड शॉज यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याचं मराठी अनुवादन जे आहे ते केलेलं आहे प्रशांत तळणीकर यांनी। डेव्हिड शॉज यांच्या मते आपलं मन हा एक प्रकारचा कारखाना आहे आणि जर सकारात्मक विचारांचा कच्चा माल आपण त्या कारखान्याला देत राहिलो तर त्यातनं जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ते आपल्या जीवनात कुठले आव्हान पेलण्याची क्षमता देत असते। एखादं काम हातात घेतानाच जर आपण सुरुवातीला म्हटलं की हे काम होईल की नाही होणार माहिती नाही अशी जर शंका मनात असेल तर अपयश येण्याचीच शक्यता खूप जास्त असते। शॉज आणखी एक सांगतात की कुठलेही काम स्वीकारताना, आव्हान स्वीकारताना कारण देऊ नका। तर अनेक लोकांना सवयी असतात की काही काही किरकिर करायची, कारणं द्यायची की माझी तब्येतच बरी नसते किंवा माझ्याकडं बुद्धिमत्ताच कमी आहे, माझे नशीबच चांगलं नाहीये किंवा माझं आता खूप वय झालंय। तर त्या अशा कारणं द्यायची गरज नाही। त्या वयाच्या कारणासाठी डेव्हिड शॉज यांनी अतिशय उत्तम उदाहरण दिलेलं आहे। त्यांच्या एका व्याख्यानानंतर त्यांना एक माणूस भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचे विचार खूप चांगले आहेत पण मला त्याचा फारसा उपयोग नाही, कारण माझं वय आता 40 झालेलं आहे आणि कुठलंही नवीन काम स्वीकारायला हे वय फारसं उपयुक्त नाहीये, उशीर झालेला आहे। मग डेव्हिड शॉज त्याचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणतात की आपलं कार्यक्षम वय जे असतं ते साधारण 25 ते 60 असं असतं। जर तू आता 40 वर्षांचा आहेस याचा अर्थ 25 ते 40 अशी 15 वर्ष जरी गेलेली असली तरी 40 ते 60 अशी पूर्ण 20 वर्ष तुझ्याकडे आहेत। तू कुठलंही नवीन काम आता सुरू केलंस तरी 20 वर्षात तू त्यात नक्की यशस्वी होऊन दाखवू शकतोस। त्यामुळे वयाचं कारण देऊ नकोस। अनेक लोकांना उलटही सांगायची सवय असते की माझं वय खूप कमी आहे किंवा माझ्याकडे अनुभव खूप कमी आहे, पण तसं नसतं। कुठल्याही वयात नवीन आव्हान स्वीकारायला माणसाची तयारी हवी। डेव्हिड शॉज खूप छोटे छोटे उदाहरणं किंवा छोटे छोटे बदल आयुष्यात करायला सांगतात ज्यांनी तुमच्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती वाढेल। उदाहरणार्थ ते सांगतात की नेहमी मत व्यक्त करा। सभागृहात गेल्यानंतर बघाल मागच्या रांगेतल्या जागा आधी भरल्या जातात, लोक आधी मागच्या रांगेत बसतात, पण तसं करू नका। पुढच्या रांगेत बसा, संभाषणात भाग घ्या, आपलं मत व्यक्त करायला शिका। पण ते करताना हेही लक्षात ठेवा की समोरच्यालाही बोलायची संधी द्या, त्याचंही मत विचारात घ्या। त्यांनी अजून एक सांगितलंय की कुठलीही गोष्ट जी आहे ती आत्ता जशी दिसते फक्त तेवढा विचार करू नका, भविष्यात ती काय असू शकेल ह्याच्या दृष्टीने विचार करा। ह्याच्यासाठी एक त्यांनी छान उदाहरण दिलेलं आहे। ते म्हणतात की समजा एक जमिनीचा तुकडा आहे आणि ओसाड आहे, खडकाळ आहे, तिथं फार काही पिकत नाहीये, तर कदाचित अशी जमीन घ्यायला कोणी उत्सुक नसेल। मात्र ती आहे त्या स्वरूपात विकू नका। तिथं ती ओसाड असली तरी कदाचित तिथं सोलर पॅनल्स बसवता येतील किंवा त्याच्यासाठी अभ्यास करायला लागेल की वर्षातले किती दिवस तिथं छान ऊन पडतं आणि तिथं सोलर पॅनल बसवणं कसं उपयुक्त आहे। अशा आराखड्यासहित जर ती जमीन विकली तर तिला जास्त भाव येईल, ती सहज विकली पण जाईल। असं प्रत्येक गोष्टीचं मूल्य वाढवायला शिका। अशी छोटी छोटी उदाहरणं या पुस्तकात दिलेली आहेत। दैनंदिन जीवनात जी उपयोगात आणता येतील छोट्या छोट्या कृती त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत, त्या वाचा। हे पुस्तक मी स्वतः अनेक वेळा वाचलेलं आहे, प्रत्येक वेळी मला नवीन त्यातनं काहीतरी शिकायला मिळालेलं आहे। तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।